नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये स्वागत आहे तुमचं. आपण बघत आहोत निफ्टी आणि बँक निफ्टी यांचे अनालिस. चला तर मग सुरुवात करूया आपण. सर्वप्रथम निफ्टीच्या अनालिस साठी. निफ्टी आज जर तुम्ही बघाल तर तो हा जो बॉक्स केलाय, त्या बॉक्स म्हणजेच आज जिथून ओपनिंग झाले आणि इथेही क्लोजिंग झाले मित्रांनो. आणि तो यासाठी केलाय मी. एक मिनिट हा. ठीक आहे. जेणेकरून तो आजचा दिवस मला त्यांना दाखवायचा होता आणि त्याच्याबरोबर आपल्याला नो ट्रेडिंग झोन पण मार्क करायचे होते, म्हणून मी तो केला होता. तर आज जसं जर तुम्ही बघाल तर निफ्टीने एक रेंज मध्येच काम केलंय आणि कालच्या ज्या लेवल आहेत त्या लेवलनुसारच त्यांनी केलं मित्रांनो. जवळजवळ काल आपला होता 25,160. या पद्धतीने तो चालेल आणि खालची जी लेवल होती 25,083 आणि त्याच्या खालची होती 25,040. ही काल आपण काढली होती. आज सुद्धा मार्केट त्या पद्धतीनेच आजच्यासाठी सुद्धा असेल, म्हणजे 24 तारखेसाठी पण. पण त्यासाठी आता आपण उद्या दिवस आहे जो बुधवार आहे, बुधवारी काय असतो तर सँडविच डे म्हणून बोललं जातं, की जेणेकरून त्या दिवशी आहे ना मित्रांनो, मंगळवारी निफ्टीची एक्सपायरी असते आणि शुक्रवारी सेन्सेक्सची निफ्टी एक्सपायरी असते गुरुवारी. आणि मधला दिवस म्हणजे बुधवार, म्हणून तो आहे ना मोस्टली साईडवेज असतो किंवा तिथल्या तिथेच फिरत असतो, कारण तिथे वॉल्यूमची कमी असते. म्हणून आपल्याला उद्या काय करायचं आहे तर आपल्याला वॉल्यूम बघायचं आहे. जर का आज थोडासा स्ट्रक्चर थोडं चेंज झालंय पॅटर्नचा, जर मागच्या आपण याच्यानुसार जर बघितलं तर तुम्ही नीट जर बघाल तर डाऊन 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 साईड होता आणि आज जो डबल बॉटम बनवला आणि डबल बॉटम बनवल्यानंतर त्यांनी डबल बॉटम बनवल्यानंतर इथे डबल बॉटम बनवल्यानंतर मार्केटने एक रॅली दिली. पुन्हा जे आपली कालची लेवल होती 25,240च्या आसपास, तिथेच परत त्यांनी थांबला तो आणि तिथूनच त्यांनी रिव्हर्स केलं मित्रांनो. तिथूनच रिव्हर्स केलं म्हणजे काय, आणि तो कुठे याला पुन्हा त्याच रेंज मध्ये येऊन थांबला. ठीक आहे. तर उद्यासाठी आपल्याला काय बघायचं आहे मित्रांनो, तर उद्या म्हणजे 24 तारखेला सकाळी समजा जर का इथे प्राइस ऍक्शन करून खाली जर गेला, ठीक आहे, तर पहिली लेवल आपण बघणार आहोत की 25,083 ते 25,080. आणि दुसरी लेवल जी आपण बघणार आहोत त्या तिथेच, तर दुसरी लेवल आहे 25,036 मित्रांनो. 25,000 ही पहिली लेवल आहे आणि ही दुसरी लेवल आपण बघतोय. निफ्टी समजा जर का इथे टाइमपास करून खाली गेले तर, म्हणजे प्राइस ऍक्शन बनवून जर खाली गेला तर, किंवा वर गेला आणि इथे टप्पा पडून जर खाली गेला, तर मात्र आपण खालच्यासाठी आपण प्लॅन करतोय. आणि जर का निफ्टी उद्या वरती गेला म्हणजे काय, वरती जर गेला, वरती आपण जो पहिला आपला टार्गेट आहे तो 25,300च आहे मित्रांनो. मी लाईन ड्रॉ करतो. राऊंड फिगरलाच घेतो ऍक्च्युली. 25,320 होते. पण त्यासाठी आपल्याला मार्केटला काय पाहिजे मित्रांनो, तर त्यांनी इथून थोडा वेळ घालून जेव्हा इथे जाईल आणि इथे प्राइस ऍक्शन जेव्हा बनेल म्हणजे 250 ला, मग त्याचा पहिला टार्गेट आहे आणि दुसरा टार्गेट 363 आणि चौथा 400 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. पण आज मार्केटचा जर तुम्ही नीट बघाल तर मार्केटने काय केलंय, तर मार्केटने आज प्राइस ऍक्शन नुसार मार्केटच्या प्राइस ऍक्शन नुसार त्यांनी जो मोमेंटम होता खालचा जाण्याचा, जो 2 दिवस खाली जात होता, खाली खाली जात होता, तो मात्र आज त्यांनी त्यांनी लो वरती पुन्हा बाईंग दाखवले. नाहीतर काय होत होतं, प्राइस ऍक्शन कशी चालते, हायर हाय, हायर हाय, हायर लो बनवत जाते. त्याच पद्धतीने जेव्हा खाली जाते तेव्हा हायर हाय,
हायर लो बनवते, हायर हाय, हायर लो बनवते, हायर हाय, हायर लो बनवते. ठीक आहे. लोअर लोअर हाय, लोअर लो बनवते. त्याच पद्धतीने आज मार्केटने काय केला, जेव्हा त्याचा ट्रेंड बदली होतो, तेव्हा तो काय करतो मित्रांनो, तर तो थोडासा इंडिकेशन देतो. तर आज आपल्याला पहिलं इंडिकेशन मिळालेलं आहे की मार्केटने थोडंसं कव्हरअप केलेलं आहे. म्हणजे काय, तर बॉटम बनवून इथून म्हणजे इथे बॉटम बनवून थोडासा रिव्हर्स केलेला आहे. आणि त्यांनी नो ट्रेडिंग झोन मध्ये, जो आपल्या नो ट्रेडिंग झोन मध्ये आलेला आहे, जर इथे इथे प्राइस ऍक्शन बनली ही, म्हणजे, तर मित्रांनो, हा पॅटर्न प्राइस ऍक्शनचा पॅटर्न आहे, एन पॅटर्न, तो बनेल. आणि त्यानुसार किंवा तुम्ही जर इथून जर बघाल, तर हा तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बघायला मिळेल. आणि त्याचा जर ब्रेक मिळाला तर आपल्याला चान्सेस जास्त आहेत की 25,300 ते 25,350 ते 400 पर्यंत जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर आपण उद्या पाहणार आहोत की उद्या मार्केटची क्लोजिंग कशी होते, मार्केटची ओपनिंग कशी होते. आणि उद्या जसं मी तुम्हाला म्हणालो की उद्या बुधवार असल्यामुळे, मधला दिवस असल्यामुळे, थोडेसे चान्सेस कमी असतात मार्केटमध्ये आणि साईडवेज होण्याचे जास्त चान्सेस असतात. आता आपण निफ्टी, बँक निफ्टीचं पण बघणार आहोत. बँक निफ्टीचं प्रेडिक्शन आपण करणार आहोत. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघाल, तर खूप सुंदर असा आज मोमेंटम दिलेला आहे त्यांनी. तर आजच्या दिवसाचा आपण पहिला बॉक्स टाकूया त्याला. आज 23 तारीख, म्हणजे आज इथे त्याचा ओपन झाला आणि हा पहिलीच कॅन्डल, आणि पहिल्या कॅन्डल नंतरच त्यांनी लो बनवला. आणि त्या लो पासून त्यांनी सुपर अशी, म्हणजे काय केलं ना त्यांनी, जवळजवळ, नाही म्हणाला तर इथून जे सुरुवात झाली, तो खाली केला, इथे टाइमपास केला ना त्यांनी. आणि मग हे जे कॅन्डल आहे, 15 ते 20 मिनिटच चालल्या, त्यानंतर परत प्राइस ऍक्शन देऊन पुन्हा तो तिथेच, म्हणजे या ट्रेडिंग झोन मध्येच बंद झाला, जो इथून या बॉक्स मधून निघून, ही फक्त 15 ते 20 मिनिटाची जर बघितलं तर फक्त मुवमेंट दिली, पण बाकी दोन बॉक्स मध्ये तो ट्रेड करतोय. दुसरी गोष्ट अशी की निफ्टीला, जसं काल मी तुम्हाला सांगितलं की निफ्टी थोडंसं मला बुलिश दाखवतंय, पण बँक निफ्टी सॉरी, मला बुलिश दाखवते निफ्टीपेक्षा. कारण जर तुम्ही नीट बघाल, तर त्याचा आणि आयटीचा काही संबंध नव्हता. जसं H1B विजामुळे जी काही न्यूज आली होती मार्केटमध्ये, आणि त्याच्यामुळे मार्केट थोडासा शार्पली खाली आला, पण त्याचा आय टी सेक्टरचा आणि बँक निफ्टीचा काही संबंध नसल्यामुळे तो फास्ट रिकवर करून गेला. चला तर मग आता आपण लेवल ड्रॉ करूया. की सर्वप्रथम म्हणजे नो ट्रेडिंग झोन आपण काढू. नो ट्रेडिंग झोन जी आहे, ती आहे मित्रांनो, बँक निफ्टीसाठी 55,400, 55,400 ते 55,663, जो त्यांनी आजचा हाय बनवला. हाच का आपल्याला नो ट्रेडिंग झोन, जर तुम्ही मागे बघाल, तर आजचा हाय त्याने ब्रेक केला नाही. 1 तासाच्या कॅन्डल नुसार जर मी तुम्हाला सांगितलं, तर 1 तासाच्या कॅन्डल मध्ये पण तिथेच त्याला सपोर्ट झाला आणि तिथेच फिरतोय. त्याच पद्धतीने आपण पहिला टार्गेट जो त्याच्यासाठी करतोय, तो अप साईडचा असेल. तो अप साईडचा आपण बघतोय, तर 55,800च्या आसपास. आणि दुसरा जो त्याचा टार्गेट आपण बघतोय, तो 55,900, जो आपण प्लॅन करतोय, 55,900चा आपण प्लॅन करतोय. कारण तिथेच तो फिरलेला आहे. दाखवतो मी तुम्हाला 5 मिनिटाच्या ह्याच्यात. पण जर हा आपला बँक निफ्टीसाठी आपण झोन तयार करतोय की उद्या तो इथून इथून जेव्हा जाईल, आणि इथे जेव्हा प्राइस ऍक्शन बनेल, कुठली प्राइस ऍक्शन बनते त्यानुसार आपण वरती पहिला टार्गेट 800चा आपण बघू.
दुसरा टार्गेट आपण 900चा बघू. ह्या दोन मोठ्या टार्गेटसाठी आपण जाणार आहोत. ठीक आहे, बँक निफ्टीमध्ये. आणि त्याच पद्धतीने जर तो, म्हणजे मला तर चान्सेस आहेत की निफ्टी वर जाण्याचे, पण समजा त्यातूनच आपण लेवल मित्रांनो करणार आहोत. लेवल नुसारच आपण काम करणार आहोत. जे लेवल आपल्याला मिळते त्यानुसार आपण काम करतो. आणि लेवल आपण काय काढतो, तर लेवलसाठी आपण जातो सर्वप्रथम 1 तासाच्या कॅन्डलवर. आणि 1 तासाच्या कॅन्डलनुसार त्याचं जिथून कव्हर केलं जर बघाल, तर 55,315 येते आपल्याला पहिली लेवल. आणि दुसरी जी लेवल आपल्याला येते ती 55,187 जी लेवल येते खाली. समजा जर का मार्केट ओपन जर झाला तर आपण या पद्धतीने करणार आहोत. आणि तिसरी लेवल आपण, जी सायकोलॉजी लेवल पण आपण म्हणू, की 55,000 आणि 55,100च्या आसपास. तर या पद्धतीने आपण बँक निफ्टीसाठी आपण प्लॅन करतो. आणि बँक निफ्टीला तिथे जाण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, जर इथे खाली आला, प्राइस ऍक्शन बनली, तर आपण या लेवलनुसार, म्हणजे कुठली, ही नो ट्रेडिंग झोन आहे 55,400 ते 55,715, 55,755 ते 55,415, हा जो झोन आहे मित्रांनो, हा आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन आहे. आणि हा जेव्हा ब्रेक करेल, थोडासा टाइमपास करून जर ब्रेक केला, तर आपण पहिले 100 पॉईंटसाठी आपण खाली जाणार आहोत. आणि तो सुद्धा ब्रेक केला तर आपण जवळजवळ 55,200 ते 187 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. आणि जर तिसरा टार्गेट ओपन झाला तर 55,300 पर्यंत आपल्याला जाण्याचे चान्सेस होतील निफ्टी बँक मध्ये. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, चान्सेस जास्त आहेत निफ्टी बँक निफ्टीचे वर जाण्याचे. कारण का, त्यांनी आज इथे काय केलं मित्रांनो, तर त्यांनी इथे चांगला हा बॉक्स तयार केलाय. आणि या बॉक्समध्ये खूप वेळ राहिलाय आणि त्यानंतर त्यांनी वरती गेलेले आहे. त्याच पद्धतीने हाच ट्रेडिंग झोन का मी केलाय, तर जर तुम्ही हा जर नीट बघाल, मागचा मी तुम्हाला दाखवतो. जर नीट बघाल, तर या ट्रेडिंग झोन मध्येच तो खूप वेळ आहे बघा. 55,400 आणि हा जर तुम्ही नीट झोन बघाल, हा जर तुम्ही नीट झोन मार्क बघाल मित्रांनो, 65. ठीक आहे, तर खूप वेळ या झोन मध्येच होता. जर आपण 5 मिनिटाच्या कॅन्डल मध्ये जर बघाल, तर अख्खा दिवसभर त्याने तिथे टाइमपास केलेला आहे या झोन मध्येच. आणि म्हणून आपण ती नो ट्रेडिंग झोन मार्क केलेली. ठीक आहे, तर त्याच्यासाठीच आपल्याला तिथून त्यांनी या 55,400 आणि 55,760 जी आपली लेवल आहे, 760 आहे ही, 760, म्हणजे जे आजचा आहे, ही लेवल बघितली. भले लेवल तुम्हाला दिसायला मोठी दिसेल, पण ह्याच्यातच खूप वेळ टाइमपास केलेला आहे. जर तुम्ही बघाल, खूप वेळ टाइमपास केलाय बघा. 2 ते 3 दिवस टाइमपास केलाय. ही जर ब्रेक झाली अप साईडला किंवा ब्रेक झाली डाऊन साईडला, तर खाली डाऊन साईड रिक्स आपल्याला माहिती आहे 55,087 पर्यंत येण्याचे चान्सेस आहेत, पहिला आणि दुसरा टार्गेट. पण वरती ओपन होईल टार्गेट. तर टार्गेट ओपनसाठी आपण जाणार आहोत बँक निफ्टी मध्ये. तिसरा आपला जो आहे, आपण आजचा जो सेन्सेक्स आहे, सेन्सेक्स पण निफ्टी प्रमाणेच एकदम परफेक्टली चालला तो. आणि परफेक्टली त्यांनी ऍक्शन दिली आपल्याला, की आज त्याला काय करायचंय, कुठे जायचंय त्यासाठी. ठीक आहे, जर नीट बघाल तुम्ही, 23 तारीख, ठीक आहे, इथून त्यांनी सुरुवात केला, खाली गेला. आणि आजचा जो कालचा आपला नो ट्रेडिंग झोन होता, तिथे तो पोहोचला. आणि तिथून त्यांनी डाऊन साईड दिला. चला तर मग आता आपण पहिला नो ट्रेडिंग झोन मार्क करूया, 82,055. ठीक आहे, ते
अच्छा आहे म्हणजे 82 जर 360 त्याने केलंय, पण आपण 300ची लेवल आपण पकडू, जी हा ही आहे की ह्या रेंज मध्ये आहे. तर हा हे आपल्याला काय मिळालं, नो ट्रेडिंग झोन. कुठल्या बेसिसवर मिळाला, कारण हा काल सुद्धा आपला नो ट्रेडिंग झोनच होता. जर नीट तुम्ही जर बघाल, कालचा पण आपण तिथेच होतो. आज सुद्धा मार्केट तिकडे चाललेलं आहे. थोड्याशा फक्त लेवल फरक पडले. त्यानुसार आपण पहिला टार्गेट आपण घेणार आहोत. जो पहिला टार्गेट जर वर गेला तर 82,500 पर्यंत येतोय. आणि दुसरा जो टार्गेट येतोय मित्रांनो, एकच मिनिट हा, माझी बॅटरी लो झालेले. मी 1 मिनिटासाठी माझा कॅमेरा बंद करतो. 82,500च्या आसपास ती आपली पहिली लेवल येते. का तर ते हाय, जर तुम्ही नीट बघाल 1 तासाच्या कॅन्डल मध्ये मी तुम्हाला दाखवतो, तर तिथेच गेले. दुसरा आपला टार्गेट जो आहे त्याचा, तो 750 येईल मित्रांनो. ठीक आहे. निफ्टी सेन्सेक्स साठी. आणि त्याच पद्धतीने जर खालचा आपण मार्क केला तर एक 81,800च्या आसपास येते. आणि ठीक आहे, तर ह्या पद्धतीने आपल्याला त्या लेवल मिळतात मित्रांनो. तर 82,000च्या इकडून जर त्यांनी ब्रेक केला, इथून समजा ब्रेक केला, तर आपल्याला पहिला टार्गेट येतोय, तो म्हणजे 81,800. ही एक्स्ट्रा आलेला आहे, डिलीट करतो. 82,800च्या आसपास ही जी लेवल आहे, हीच येते आपल्याला पहिली. मोठा टार्गेट आहे, समजा जर का इथून खाली गेला तर. त्या पद्धतीने आपण प्लॅन करणार आहोत की उद्या मार्केट कसं होतं, उद्या सेन्सेक्स काय होतं, ओपनिंग काय येते. इथून टाइमपास करत जर खाली आला, 82,044 जर तोडलं, तर आपल्याला 82,800 पर्यंत येऊ शकतो. आणि खाली 82,700 ते 82,500 पर्यंत रेंज ओपन होते त्याची. आणि 500 पर्यंत ही रेंज ओपन होते खाली. ठीक आहे. असे दोन टार्गेट तुम्हाला सहज मिळू शकतात, जर इथून प्राइस ऍक्शन बनल्यानंतर खाली आलं तर पहिला टार्गेट आणि दुसरा टार्गेट, यासाठी तुम्ही सेन्सेक्स साठी जाऊ शकता मित्रांनो. दुसरं, जर का तुम्ही जो बुलिश पॅटर्न आहे, जो आपण विचार करतो की मार्केट बुलिश जाईल उद्यासाठी, आणि त्यासाठी आपल्याला काय पाहिजे आहे, तर त्यासाठी आपल्याला पाहिजे आहे की मार्केट इथून जेव्हा जाईल आणि हा हाय ब्रेक करेल, जो पण प्राइस ऍक्शनने ब्रेक करेल, तर आपण वरती 82,500 साठी पहिला टार्गेट घेतोय. आणि दुसरं 82,750 साठी आपण तिसऱ्या टार्गेट साठी जातोय मित्रांनो, सेन्सेक्स मध्ये. ह्या पद्धतीने आपण उद्या प्ले करणार आहोत निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे, तर तुम्हाला हे जे काही लेवल आहेत, हे लेवल प्रॉपर तुम्ही बघून घ्या. त्या लेवलला जर काय प्राइस ऍक्शन होत असेल तर विचार करा. ठीक आहे. आपल्याला मार्केट कुठे ओपन होतोय, कुठे खाली जातोय, हे चेक करायचं नाही. तर आपल्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या लेवल्सच आपल्यासाठी महत्वाचे आहेत. आणि सर्वप्रथम मित्रांनो, उद्या वेनेसडे, आणि वेनेसडे असल्यामुळे उद्या थोडासा सँडविच डे होऊ शकतो.
तर तुम्ही नीट काळजी करून ट्रेड करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो.